कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील 103 मंडळांनी एकत्र येऊन संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळ स्थापन केलं आहे. या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी मंडळाच्या वतीनं 26 ते 29 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कमलाकर जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. शनिवारी 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती राजाराम महाराज विद्यालय शाळा नंबर 9 या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी नेत्रदीपक आतिषबाजी होईल. रविवारी 27 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता शहरातील मुलींसाठी आत्मसंरक्षणाकरता शिबिर, सायंकाळी 7 वाजता शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन, 7:15 वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तर 8 वाजता जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा सत्कार समारंभ होईल. सोमवारी 28 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता वसंत हंकारे यांचं न समजलेले आहे बाप या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी 8:30 वाजता सप्तशृंगी प्रोडक्शन पुणे यांचं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी 29 एप्रिलला सकाळी 7 वाजता जे रोलर स्केटिंग रॅलीद्वारे शिवज्योतीचं आगमन होईल. त्यानंतर 9 वाजता शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता शाहीर दिलीप सावंत हे पोवाडा सादर करतील, तर सायंकाळी 8:30 वाजता सप्तशृंगी प्रोडक्शन पुणे यांचं वाघ नख हे नाटक सादर होईल. हे सर्व कार्यक्रम छत्रपती राजाराम विद्यालय शाळा नंबर 9 या शाळेच्या मैदानावर होणार आहेत. या पत्रकार बैठकीला संग्राम निंबाळकर, संजय काटकर, संभाजी जगताप, दत्तात्रय गायकवाड, अंकुश निपाणीकर आणि किशोर खानविलकर उपस्थित होते.